महाबोधी महाविहार मुक्तीसाठी आंदोलन चालू आहे। त्या आंदोलनामध्ये या निरंतर आंदोलनामध्ये जोडलेलं आहे आणि सामूहिक आहे काय सांगा तुमचं? नमो बुद्धाय, जय भीम। आज श्रावण पौर्णिमेच्या सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा। आज या ठिकाणी आम्हाला 1 जुलैपासून महाबोधी महाविहार मुक्ती आंदोलनासाठी 1949चा BT ऍक्ट रद्द करण्यासाठी आणि नागपूरच्या दीक्षाभूमीच्या सौंदर्यीकरणासाठी हा सतत लढा चालू आहे। आज 40 दिवस झालेले आहेत, 40वा दिवस आहे आणि पाऊसही येत आहे तरी आम्ही इथे दटून आहोत। उद्याचा दिवस 10 तारीख आहे आणि 10 तारीख इंदोरा मैदानावरून तर आपला संविधान चौकापर्यंत सतत जसं येथे त्याप्रमाणे मशाल यात्रा जो आहे हजारोची संख्येमध्ये येणार आहे। जवळपास 5 ते 10 हजार लोक तिथे राहणार आहेत आणि आपण नारे वगैरे लावून 4 वाजता तिथून निघणार आहोत। आकाश लामा येत आहे, तिथून मोर्चाचे प्रमुख आणि आपण नागपूरचे जेवढे काही आम्ही भारतीय बौद्ध महासभेचे जेवढे कार्यकर्ते आहोत सर्व लोक इथे उपस्थित होऊन आम्ही उद्या इथे उपस्थित राहू, पुन्हा जाऊ आणि तिथून पुन्हा येणार आहोत आम्ही। तर याच्यामध्ये हजारोची संख्यामध्ये लोक आले पाहिजे असे मी लाखोच्या संख्येमध्ये लोक आले पाहिजे। सर्वांचे पाठिंबा मिळाला पाहिजे आणि बुद्धगयाचा महाबोधी महाविहार हा बिलकुल मुक्त झाला पाहिजे। सरकारने दखल घेतली पाहिजे। केंद्र सरकार झोपलेली आहे, बिहार सरकारही झोपली आहे, महाराष्ट्र सरकारही झोपलेली आहे। आमच्या एवढे 40 दिवस झाले आम्ही एवढे इथून बोलत आहोत, आतापर्यंत त्यांच्या कानामध्ये काही आवाज नाही गेले आहे, असे ते चुपचाप बसलेले आहेत। तर यासाठी पुन्हा आम्ही कमर कसून हे आवाज उचलत आहोत। उद्या मोर्चामध्ये लाखोची संख्या आम्ही या असे मी विनंती करतो सर्वांना। जय भीम।